नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। नमस्कार। व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्याला पोलिसांनी विनंती केली आहे की 2 वाजेपर्यंत सभा उरकायची आहे, त्याच्यामुळे मी फार वेळ भाषण करणार नाही, पण 3 वेळा मोठ्या संख्येने आपण मला मतदान करून या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी दिली, याबद्दल तमाम इंदापूरकरांचे मी मनपूर्वक आभार मानते। आणि इथे जेव्हा जेव्हा मी इंदापूरला येते, इथे आवर्जून स्वर्गीय शंकरराव पाटील, स्वर्गीय गणपतराव पाटील आणि त्यानंतर अनेक मोठ्या नेत्यांनी इंदापूरमध्ये चांगलं काम केलं, विकास केला आणि अनेक वर्ष एक टीम म्हणून आम्ही सगळे काम करतच होतो आणि इथूनही पुढे आम्ही राहू। अनेक गोष्टी टीका टिप्पणी होत असतात, त्याच्यावर मी काय बोलवत बसणार नाही, कारण का इंदापूरकरांना माहिती आहे की एक तर विकास कोणी केला आहे आणि मी महिन्यातून किती वेळा इंदापूरला येते, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी पडणार नाही। फक्त एक गोष्ट मी इंदापूरकरांना जबाबदारीने सांगते की पाण्याच्या बद्दल प्रचंड उलटसुलट भाषणं इंदापूर आणि दौंडमध्ये होत आहेत। दौंड, इंदापूर, बारामती किंवा बारामती लोकसभा मतदारसंघात कुणालाही पाण्याची धमकी कोणी दिली तर त्याचा नंबर मला पाठवा, कारण हे पाणी कुणाच्या घरचं पाणी नाही आहे। पाणी हा राज्याचा विषय आणि संविधानाच्या चौकटीत राहून राज्य करायचं असेल तर पाण्यावर हक्क सरकारचा नाही, या देशातल्या शेतकऱ्याचा अधिकार हा पाण्यावर पहिला आहे। त्याच्यामुळे सत्तेत असलेले कोणी लोक तुम्हाला जर सांगत असतील पाणी कमी होईल, बंद होईल, विश्वास ठेवू नका। आणि म्हणूनच मी सांगते त्यांना मतदान का नाही करायचं, कारण का 400 पार जर ते झाले तर संविधान बदलायचं पाप त्यांच्या मनात आहे। हे दोन खासदार त्यांचे बोललेले आहेत आणि संविधान बदललं तर मग असली भाषणं ना पाणी बंद करू, हे करू, याच्यातून होतात। त्याच्यामुळे एक तर ते 400 पार होतच नाहीत, ते 100 का 200 पार पण होतील का नाही असा प्रश्न आहे, हे यांचेच सर्वे सांगतात काय परिस्थिती आहे। त्याच्यामुळे मी त्याच्यात काय फार पडत नाही, पण मी एक गोष्ट जबाबदारीने तुम्हाला सांगते की इंदापूरकराला एकही थेंब पाणी आम्ही कमी पडू देणार नाही, हे रेकॉर्ड करून ठेवा। आणि जर कोणी धमकी दिली तर माझा मोबाईल द्या, तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे। आपलं चिन्ह बदललंय, का बदललंय वगैरे सगळ्यांना माहिती आहे, मी काय आता कथा ती सांगत बसत नाही, पण आपलं चिन्ह हे 3 नंबरला आहे। 3 नंबरला 3 आहेत पॅनल, त्यातल्या पहिल्या पॅनलवर 3 नंबरला आपलं आहे। 3 नंबर म्हणजे सुप्रिया 3, शरद 3, पाटील गणेश 3, पवार 3, अमोल 3, मारुद्र 3, तुतारी 3, काँग्रेस 3, विजय 3, गुलाल 3। त्याच्यामुळे ते सगळं जमून आलंय व्यवस्थित। 3 नंबरचं बटन दाबायचं आणि माझं नाव आहे फक्त तिकडे, मी काय फार लांब लावत बसले नाही, त्याचं नाव आणि त्याचं नाव, माझी ओळख सुप्रिया सुळे आहे, माझं नंबर 3 सुप्रिया सुळे। त्याच्यानंतर माझा आजचा फोटो जुना नाही लावला, तू म्हणलं ताई तर अशीच दिसत नाही, ताई जशी दिसते तसाच फोटो, त्या शेजारी तुतारी वाजवणारा माणूस आणि त्याच्यानंतरचं ते बटन ते दाबा आणि ह्या देशाच्या संविधानासाठी, इंदापूरच्या विकासासाठी तुतारी वाजवणारा माणसाचं चिन्हचं बटन दाबून पुन्हा एकदा ह्या भागाची लोकप्रतिनिधी आणि आपली सेवा करायची संधी द्या, एवढीच विनम्र विनंती करते। रामकृष्ण हरी। आणि अमोल दादांना विनंती करते की आपण भाषण करा।